तर आजचा ॲनालिसिस पाहूया आपण. आपले सलग मागचे 4 दिवस 4 ॲनालिसिस एकदम बरोबर गेले. 4ही दिवस आपण प्रॉफिट बुक केलाय. सो उद्याचा दिवस थोडासा आपण क्वांटिटी कमीमध्ये ट्रेड करणार आहोत. बिकॉज कंटिन्यूअस 4 दिवस प्रॉफिटही झालेलं आहे. सो थोडीशी गॅरंटी एक वेगळी असू शकते. सो जर मार्केटमध्ये पाहिलं आपण, आपला ट्रेड होता बाईंग साईडसाठी. ठीक आहे. आपण मॉर्निंगमध्ये काय सांगितलं होतं अनालिसिस मध्ये, की जर मॉर्निंग मध्ये गॅप अप झाला, काही झालं, तर थोड्याशा रिट्रेसमेंट नंतर बाईंग मुवमेंट एक येऊ शकते. बँक निफ्टीचा जर चार्ट पाहिला, एक्झॅक्टली क्लोजिंगच्या आसपास 22 EMA च्या आसपास मार्केटने रिट्रेसमेंट केली आणि या ठिकाणाहून 22 EMA टेस्ट करून मार्केटने एक चांगली मुवमेंट आपल्याला दिली. जर मुवमेंट पाहिली 53,950 पासून 54,150 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 200 पॉईंटची बँक निफ्टीमध्ये बाईंग साईडला मुवमेंट होती, ज्यात की एक 100-150 पॉईंटचा ऑप्शन प्रीमियमचा टार्गेट आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे. आता उद्यासाठी जर पाहिलं तर बँक निफ्टीमध्ये आपण सेलिंग करण्याचा थोडासा विचार करूया. कॉज जर मार्केटमध्ये पाहिलं तुम्ही कंटिन्युअसली मार्केट काय करते, त्याचा जो प्रिव्हियस ट्रेंड आहे तो फॉलो करते. ट्रेंड काय आपला सेलिंग. तर मार्केट उद्या आता जर पाहिलं 2-3 दिवस हॉल्ट केलं, एक रिट्रेसमेंट आली आणि आज सेल ऑफ झालाय. आता मार्केट सेल ऑफ पुढे झाला एक्झॅक्टली प्रिव्हियस एका रेंजच्या आसपास. जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅप अप जरी झालं किंवा गॅप डाऊन जरी झालं, तरी जर गॅप डाऊन झालं थोडीशी रिट्रेसमेंटची वाट बघा. म्हणजे कुठे गॅप डाऊन झालं 53,500च्या आसपास, तर थोडंसं बाउन्स बॅक बघा की क्लोजिंग, आजची जी क्लोजिंग आहे त्या क्लोजिंग पर्यंत रिट्रेसमेंट येते का. जर आलं मार्केट बाईंग होत असेल, जेव्हा या ठिकाणी एखादा सेलिंग पोझिशन आपल्याला दिसेल की सेलिंगला चान्स भेटेल तुम्हाला, पॅटर्न एक कोणता पण सेलिंग पॅटर्न दिसेल तर त्या ठिकाणी तुम्ही सेल करू शकता. आता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. निफ्टी 50 डेली चार्ट जर पाहिला, मार्केटने काय केलंय, आपण सांगितलं होतं ही आपली बाईंग लेवल आहे. मार्केट कालही बाईंग मध्ये गेलं, आजही आपण बाय साठी सांगितलं होतं. मार्केट एक्झॅक्टली बाईंग झाली आणि 22 EMA डेली टाइम फ्रेम मध्ये टेस्ट करून मार्केटमध्ये सेल ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. आता सेल ऑफ का झाला, तर काही न्यूज मार्केटमध्ये परत फिरतायत. जर ईव्हीचा जे आपण पाहिलं तर ईव्ही मध्ये जो टॅक्सेशन होतं ते 5% वरून 18% ला गेले, अशी एक न्यूज आहे. आणि बाकीच्या बऱ्याच काही आहेत, पण मोस्ट इम्पॅक्टेड न्यूज मला ती वाटतेय, ती थोडीशी वेगळी आहे. तुम्ही जर मोटर्स, टाटा मोटर्स असेल, बजाज ऑटो असेल किंवा इतर तुम्ही पाहिले तर त्यांचं जे शेअर्स असतील त्यात मध्ये जास्त सेलिंग आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. जर उद्या पाहूया, उद्यासाठी आपण काय करू शकतो. निफ्टीमध्ये आजही आपला ट्रेड होता तो निफ्टीमध्ये होता एक्झॅक्टली या ठिकाणी. मार्केटने जेव्हा रिट्रेसमेंट केली आणि परत 24,650च्या वरती मार्केट गेलं, थोडीशी वरती माझी बाईंग झाली 670च्या आसपास, या ठिकाणी बाईंग झाली माझी. मार्केट थोडंसं परत रिट्रेस झालं, तुम्हाला थोडासा लॉस दिसत होता, नंतर एक जबरदस्त अशी मुवमेंट भेटली. पण एवढी पूर्ण मुवमेंट आपण कॅप्चर नाही केली. कॉज माझं काय झालं, मी जेव्हा 670ला बाईंग केली, रिट्रेसमेंट झाली, या ठिकाणी मी परत क्वांटिटी ऍड केल्या. आज माझी क्वांटिटी जास्त होती रेग्युलर पेक्षा, कॉज मला कन्फर्मेशन जास्त होतं. 3 पट क्वांटिटी होती. जर एस पाहिला असेल तुम्ही माझा, तर त्यात तुम्हाला समजेल की 3 वेळा मी बाईंग केली आणि एकदा सेल केलं. या ठिकाणी बाईंग केली आणि माझा 20 पॉईंटचा टार्गेट लावून मार्केट एक्झॅक्टली या ठिकाणी मला टार्गेट मिळालं. जेव्हा 700चा ब्रेकआउट झाला, टार्गेटमध्ये आपल्या लिमिट ऑर्डर मध्ये एक्झिट झालं आणि आपलं प्रॉफिट आपण बुक केला. त्यानंतर दिवसभर मार्केट साईडवेज होतं. सेकंड हाफ नंतर, एकच्या नंतर जो सेल ऑफ आला, कंटिन्युअसली आला, त्यानंतर जेव्हा ती न्यूज आपल्याला हिट झाली मार्केटला, त्यानंतर जबरदस्त सेल ऑफ झाला. आता आज वार काय होता, मंगळवार. ठीक आहे. जर उद्या मार्केट, जर त्याच्या काही गोष्टी असतात, आता तुम्ही प्रत्येक ट्रेड मध्ये जर बघितलं असेल, आपण काहीतरी एक आपले नियम असतात की ठीक आहे, हे असं झालं तर आपण हे करणार आहोत. कॉज काय असतो की जे मार्केटमध्ये बायर्स सेलर्स बसून येत, आता या ठिकाणी काय होतं, बायर्स बऱ्यापैकी होते, पर्यंत कंटिन्यू करण्याचे चान्सेस होते, आपण बाईंग मुवमेंट घेतली. मॉर्निंगला काय मुवमेंट होणार हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट, बिकॉज मी मॉर्निंगला ट्रेड घेतो. आता उद्या आपल्याला कंटिन्युएशन साठी बघायचं की मार्केटमध्ये जर पाहिलं, सेलर्स आले, टॉपला सेलर्स आहेत या ठिकाणी. या लेवलचे जे सेलर्स आहेत हे मार्केटमधून शक्यतो निघून नाही जाणार. कॉज काय, जर यांनी ऑप्शन सेलिंग केलेली असेल, 24,700 750 जर सेल केलेला असेल कॉल्स,
तर मार्केटला यांच्या वर जावं लागेल तेव्हा कुठेतरी यांची प्राइस किंवा यांचा हे लॉस मध्ये तुम्हाला दिसतील. ठीक आहे, 750च्या वर गेल्याच्या नंतर. बट मला एक अपेक्षा होती की मार्केट उद्या किंवा आज मॉर्निंगला परत या लेवल पर्यंत येऊ शकतं. 624, 625 ही लेवल टेस्ट करून नंतर सेल ऑफ येऊ शकतो. आता स्टार्टिंग लॉस वाढत पण ठीक आहे. उद्या आपण काय करणार आहोत, जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, बाइंग मुवमेंट आली या रेंज पर्यंत, तर या ठिकाणी 624, 600च्या आसपास जर आपल्याला एखादी निगेटिव्ह कॅन्डल दिसली, तर त्या ठिकाणी सेल करू. जर मार्केट ओपन होताच डायरेक्टली सेल ऑफ झाला, तर 24,550च्या आसपास जेव्हा रिट्रेसमेंट होईल, समजा ब्रेकडाऊन झाला आणि 550ला रिट्रेस झालं मार्केट, तर 550च्या आसपास आल्यानंतर 5 मिनिटमध्ये किंवा 15 मिनिटामध्ये जेव्हा तुम्हाला एखादी सेलिंग कॅन्डल दिसेल, तर तुम्ही सेल करू शकता आणि पुढचा जो काही तुमचा टार्गेट रेशिओ असेल, त्यानुसार तुमचं टार्गेट बुक करू शकता. कंटिन्यूअस आपण जे अनालिसिस सांगतोय त्यात ऍक्युरेट येते. 4 दिवस गेले ऍक्युरेट आपला मॉर्निंगचं सेशन जबरदस्त प्रॉफिट झालंय. सगळ्यांना प्रॉफिट होतंय. आजची आपली स्टुडंट्स मधली पण ऍक्युरेसी थोडीशी कमी आहे. कॉज आय डोंट नो एवढं परफेक्ट मार्केट होतं. एंट्रीला पण चांगला चान्स होता. बट काहींनी चुकीच्या पोझिशन घेतल्या. बाईंगला आपण सांगून सुद्धा सेल केलंय काहींनी किंवा एंट्री चुकीची झाली. बट ठीक आहे. त्यात अजून सुधारणा होत जातील त्यांच्याकडनं. नवीन जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा ह्या गोष्टी होतात. माझ्याकडनं पण होत होत्या. बट आपल्याला काय करायचंय की लॉसेस कमी ठेवायचे. जो प्रिव्हियस डेचं तुमचं प्रॉफिट होतं त्यापेक्षा आपल्याला पुढचा जो लॉस असेल तो कमी असला पाहिजे. या प्रकारे ट्रेड करा. स्वतःला कंट्रोल करा. उद्या आपल्याला ऑप्शन जे आहेत आणि जे ऑप्शन्स आहेत ते इन द मनी मध्ये शक्यतो बाय करण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण आपण सेलिंग करणार आहोत. तर 1 मिनिट. नाही, ठीक आहे ना. कमेंट्स ओके. चालेल. ठीक आहे. आता पाहिलं तर मी काय म्हणत होतो की जर मार्केटमध्ये आपण उद्या 24,550 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? जर आता चार्ट आपण डिटेलमध्ये स्टडी करण्याचा प्रयत्न केला, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं 24,550 या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट बाउन्स बॅक झालं होतं. रिट्रेसमेंट झाली 24,550च्या आसपास थोडीशी आपल्याला ऍक्टिव्हिटी पाहिली बाईंग. खाली आलं मार्केट, परत 24,550 पाशी सेलिंग दिसली, परत सेलिंग दिसली, परत रिजेक्शन या ठिकाणी आणि या ठिकाणी परत एक रिजेक्शन आहे. परत रिजेक्शन आहे, ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाला म्हणजे ही लेवल काय होती, मल्टिपल टाइम टेस्ट करते, सेलिंग करतात, ऍज अ सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही काम केलेलं आहे. आजही मार्केटने काय केलं, एक्झॅक्टली त्या ठिकाणी आलं 24,550च्या आसपास एक बाईंग मुवमेंट आली 50 पॉईंटची, परत सेल झालं, परत बाईंग आली. ठीक आहे, 2 वेळा बाय सेल झालं. एक्सपायरी मध्ये तुम्हाला चांगलं प्रॉफिट याच्यात सुद्धा भेटला असता, पण आपल्याला अशा प्रकारचे ट्रेड करायचे नाहीये. उद्या आपण काय करणार आहोत, 24,550च्या ब्रेक डाऊनला आपण सेल करणार आहोत, जो की टार्गेट आपला 100 पॉईंटचा तरी इझिली आपल्याला भेटू शकतो. 100 पॉईंट म्हणजे चार्ट मध्ये आपल्याला इंडेक्स मध्ये प्रीमियम आपला जो टार्गेट लिमिट आहे त्यानुसार ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. थोडंसं ट्रेल करत करत चाला, जेणेकरून जरी 20 पॉईंट तुमचे ट्रेल झाले तरी 20-25 जरी तुम्हाला भेटले किंवा 30 भेटले तरी खूप चांगली गोष्ट आहे. 20 भेटले तरी काही हरकत नाहीये. जरी एसएल लिमिट आपण जर ट्रेल केल्यानंतर जरी लिमिट मध्ये एक्झिट झालं तरी पण काही हरकत नाही. अशा प्रकारचे ट्रेड करा. प्रॉफिटेबल राहण्याचा प्रयत्न करा. थोडा सुद्धा ग्रीन मध्ये फक्त क्लोज करण्याचा प्रयत्न करा. सक्सेसफुल ट्रेडिंग तुमची सक्सेसफुल होईल. प्रॉफिटेबल तुम्ही नक्की राहा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा. ऍक्युरेसी आपली खूप चांगली येते. व्हिडिओला लाईक करा आणि जो कोणी मित्र तुमचा ऑप्शन्स बाईंग मध्ये लॉस करतोय त्याला नक्कीच आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ऍटलीस्ट एक डायरेक्शन त्याला जरी मिळाली तरी त्या डायरेक्शन नुसार थोडी तरी ऍक्युरेसी त्याची चेंजेस होईल किंवा अनालिसिस करते वेळेस थोडीशी मदत नक्कीच होईल.